एकीकडे पालकमंत्री पदाची आस तर दुसरीकडे वादग्रस्त वक्तव्यांचा फास अशीच अवस्था गोगावलेंची झाली आहे. कारण लवकरच गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू असताना यंदाचा झेंडा वंदनाचा मानही त्यांना मिळाला असताना आता गोगावलेंनी शेतकऱ्यांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे आता गोगावलेंवर कडाडून टीका होऊ लागली आहे. तसंच त्यांचं पालकमंत्रीपद हुकणार का, हा वाद आता त्यांना चांगलाच भोवणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. गोगावलेंच्या वक्तव्यावरून आता कसा वाद पेटलाय, तसेच गोगावले शेतकऱ्यांबद्दल नेमकं काय वादग्रस्त बोललेत, पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि आत्महत्येच्या संवेदनशील विषयावर वादग्रस्त विधान केलंय. त्यांच्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित रोजगार हमी योजनेच्या अधिकृत कार्यक्रमात बोलताना गोगावले यांनी कोकणातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना थेट विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप आता त्यांच्यावर होतोय. आमच्या कोकणात एकही शेतकरी आत्महत्या करत नाही आणि एकही शेतकरी कर्ज बुडवत नाही, असं विधान गोगावले यांनी जाहीर व्यासपीठावरून केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी संघटना, विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात असून मंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाची जाहीर माफी मागावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. डोंगराचा भाग आला, मध्ये थोडी जमीन आणि तिच्या पुढे खाली समुद्र, त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी आहे. पण आमच्या इथला एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, केलं नाही. एकही आमचा शेतकरी कर्ज आतापर्यंत बुडवलेलं नाही आहे. अभिमानाने सांगतो. तुम्हाला वाटेल काय शेत वेगळं सांगतात, चौकशी करा. पालकमंत्र्यांनी आमच्या तिथल्या कलेक्टरना विचारावं. त्याचं कारण आहे मंडळी. आमची मंडळी मुंबईला, पुण्याला, ठाण्याला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक काम करणारी मंडळी आहे. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे, हे जे काही शासनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही या ग्रामीण भागातल्या जनतेला शहराकडे जाऊ नका, आपल्याच ग्रामीण भागामध्ये थांबा. तुमच्याच शेतामध्ये, तुमच्याच भागामध्ये, तुमच्याच याच्यामध्ये काम करा. मजुरी पण तुम्हाला, उत्पन्न पण तुम्हाला, पैसे पण तुम्हाला. या संपूर्ण वादाची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधील एका शासकीय कार्यक्रमातून झाली. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा आणि लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील अनेक शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावरून भाषण करताना मंत्री भरत गोगावले यांनी कोकणातील शेतकरी आणि तिथली कृषी संस्कृती यावर बोलण्यास सुरुवात केली. कोकणातील शेतकरी अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू कसा आहे हे सांगताना त्यांनी थेट तुलनात्मक विधानं करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की कोकणातील शेतकरी कितीही संकट आली तरी कधीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत नाही. तिथला शेतकरी स्वाभिमानी आहे आणि बँकांकडून किंवा सोसायट्यांकडून घेतलेलं कर्ज कधीही बुडवत नाही, ते वेळेवर परत करतो. भरत गोगावले यांचे हे विधान सकृत दर्शनी कोकणातील शेतकऱ्यांचं कौतुक करणारे वाटत असले तरी ज्या भौगोलिक भागात उभे राहून बोलत होते तिथल्या वास्तवाशी ते अत्यंत विसंगत आणि क्रूर थट्टा करणारे ठरले. छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण मराठवाडा आणि शेजारील विदर्भ हा भाग गेल्या अनेक दशकांपासून भीषण दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, नापिकी आणि वाढते शेतकरी आत्महत्यांच्या गडद सावटाखाली जगणारा भाग आहे. अशा संवेदनशील भूमीवर येऊन एका जबाबदार मंत्र्यानं आमच्याकडे शेतकरी कर्ज बुडवत नाही आणि आत्महत्या करत नाही असं म्हणणं म्हणजे अप्रत्यक्षपणे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कमी लेखण्यासारखं आहे. अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांमधून तात्काळ निर्माण झाली. गोगावले यांच्या या विधानाचे पडसाद अवघ्या काही तासातच संपूर्ण महाराष्ट्रभर उमटलेत. सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची जोड उठली असून शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. अनेक शेतकरी नेत्यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत म्हटलंय की विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी हौसेनं आत्महत्या करत नाही किंवा त्याला कर्ज बुडवण्याची हौस नसते. इथली भौगोलिक परिस्थिती, सिंचनाचा अभाव, कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांना न मिळणारा हमी भाव आणि सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ यामुळे इथला शेतकरी कर्जबाजारी होतो. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतो तेव्हाच अत्यंत हताश होऊन शेतकरी आत्महत्येचं पाऊल उचलतो. मंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय. राजकीय वर्तुळातूनही विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय. विरोधी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भरत गोगावले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की एकीकडे सरकार विविध योजनांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे सरकारचे मंत्रीच शेतकऱ्यांचा असा घोर अपमान करतायत. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात भेद निर्माण करून प्रादेशिक द्वेष पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केलाय.
कोकणात मुबलक पाऊस पडतो आणि तिथली अर्थव्यवस्था आंबा, काजू आणि पर्यटन यावर चालते, तर मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. या मूलभूत फरकाची जाणीव मंत्र्यांना नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. या वादामुळे महायुती सरकारची कोंडी झाली असून हा मुद्दा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मतदार अत्यंत निर्णायक भूमिकेत असतात. अशा वेळी मंत्र्यांचे हे बेजबाबदार वक्तव्य मतदारांमध्ये चुकीचा संदेश घेऊन जाऊ शकते, अशी भीती सत्ताधारी गोटातूनही व्यक्त होतीये. मंत्र्यांनी केवळ एका भागाचं कौतुक करताना दुसऱ्या भागातील संवेदनशील वास्तवाकडे डोळेझाक करणं पूर्णपणे अयोग्य असल्याचं मत आहे. वाढता वाद पाहता भरत गोगावले किंवा त्यांच्या पक्षाकडून यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अनेकदा अशा विधानानंतर माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला किंवा मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असा नेहमीचा बचाव केला जातो. परंतु या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांमधील संताप प्रत्यक्ष जमिनीवर दिसत असल्यामुळे केवळ शाब्दिक मलमपट्टी करून हा वाद शांत होणं कठीण दिसतंय. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या आधीच खत टंचाई, बोगस बियाणं आणि शेतीमालाच्या घसरलेल्या भावामुळे त्रस्त आहे. यातच आता या मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाची भर पडल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. पुढील काही दिवसात हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वतः मध्यस्थी करावी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.